आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। प्रलंबित प्रकरणांना पूर्णविराम, शेतकऱ्यांना न्याय। संख अपर तहसीलदार कार्यालय अर्धन्यायिक कामकाजात सांगली जिल्ह्यात अव्वल 7/12 दुरुस्तीची 32 प्रकरणे निकाली। शेतकऱ्यांसाठी 66 रस्ते खुले। अतिक्रमणातील 4 प्रकरणातही तडजोडीतून न्याय। संख येथील अप्पर तहसीलदार कार्यालयाने अर्धन्यायिक कामकाजात उल्लेखनीय कामगिरी करत सांगली जिल्ह्यात अव्वल स्थान मिळवले आहे। अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण काम संखचे अप्पर तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास यांनी केले आहे। सन 2018 पासून दाखल व प्रलंबित असलेली महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 155 अंतर्गत 7/12 दुरुस्तीची 32 प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली। तसेच परंपरागत वहिवाटीत अडथळा निर्माण झालेले आणि रस्त्याविना वंचित असलेल्या शेतकऱ्यांना सरबांधावरून तब्बल 66 रस्ते उपलब्ध करून देण्यात आले। त्यामुळे अनेक वर्ष बंद असलेले मार्ग पुन्हा खुले झाले आहेत। यामुळे शेतमाल वाहतुकीस मोठी सोय झाली असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। याशिवाय काही शेतकऱ्यांच्या जमिनीवर लगतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून कब्जा केलेल्या 4 प्रकरणात प्रत्यक्ष बांधावर जाऊन दोन्ही पक्षकारांचे म्हणणे समजून घेत तडजोडीने मूळ मालकांना जमीन ताब्यात मिळवून देण्यात आली। ही सर्व प्रक्रिया विना तक्रार आणि समन्वयातून पूर्ण करण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे। अप्पर तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास यांनी प्रत्यक्षात शेतजमिनीवर जाऊन पक्षकारांच्या अडचणी समजून घेत न्याय देण्याचा प्रयत्न केल्याने तसेच प्रत्येक महसूल मंडळात महसूल लोक अदालत आयोजित करून शेत रस्त्यांचे प्रश्न सोडवल्याने जनसामान्यांमध्ये त्यांच्या कार्याची प्रशंसा होत आहे। संख अप्पर तहसीलदार कार्यालयाचे अर्धन्यायिक कामकाज सांगली जिल्ह्यात अव्वल ठरल्याने जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे यांनीही या कामगिरीचे कौतुक करत कार्यालयाचे अभिनंदन केले आहे। प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या या कामगिरीमुळे संख परिसरात प्रशासनाबद्दल विश्वास वाढल्याचेही ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।